नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टींवरती बोलणार आहोत. एक म्हणजे जे विद्यार्थी ज्युनियर इंजिनियर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत 2019 बॅच, तर त्यांचं अपॉइंटमेंट लेटर्स कधीपर्यंत मिळू शकते. आणि दुसरा पॉईंट म्हणजे कंपल्सरी वॅकन्सीज वर्सेस क्लिअर वॅकन्सीज, जे महावितरणने नवीन बदली धोरण अवलंबलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी कंपल्सरी वॅकन्सीज मेन्शन केलेल्या आहेत, तर त्याबद्दल पण जाणून घेऊया आणि क्लिअर वॅकन्सीजबद्दल सुद्धा जाणून घेऊया. तर याआधी सुद्धा मी एक व्हिडिओ बनवलेला होता कंपल्सरी वॅकन्सीजबद्दल. आय होप तुम्ही पाहिला असेल. तर या संदर्भातली जी बैठक झाली होती त्या बैठकीमधले जे काही पॉईंट्स त्यांनी मांडणे केले होते, तर तो व्हिडिओ मी बनवलेला होता. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो बघून घ्या. आणि त्याच रिलेटेड म्हणजे नवीन बदली धोरण त्याच्याशी रिलेटेड जे महावितरणने परिपत्रक जाहीर केलेलं आहे, तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ते तुम्हाला तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, महावितरणकडनं हे परिपत्रक आलेलं आहे, ज्याच्यावरती डेट आहे 27/8/2020. तर कालचं हे पत्र आहे. तर विषय असा आहे की सन 2020 करिता बदली धोरण राबविण्याबाबत विस्तारित मार्गदर्शक सूचना, म्हणजे त्या सूचना, जे धोरण राबवताना ज्या काही सूचना आहेत, तर त्या यामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. तर ते बघूया आपण. सर्वात आधी ऑर्गनायझेशनल नीड, तर हे सांगितलेलं आहे की ग्राहकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी, म्हणजे त्यांना सेवा प्रदान करण्याच्या हेतूने जे कंपनीमध्ये जेवढं काही मॅनपॉवर आहे, मनुष्यबळ आहे, तर त्याचं इक्वली डिस्ट्रीब्युशन करणं, तर हा एक हेतू आहे या धोरणाचा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही तो वाचू शकता. कंपनीच्या मनुष्यबळाचे पूर्ण वाटप करण्याची आवश्यकता आहे आणि हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सर्व कार्यालयांमध्ये रिक्त पदांची प्रमाणबद्ध विभागणी करण्यात येईल. म्हणजे काही ऑफिसेस असे आहेत की त्याच्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तिथे मॅनपॉवर आहे आणि काही अशा ऑफिसेस आहेत की तिथे मॅनपॉवरची कमतरता आहे. तर हे इक्वल डिस्ट्रीब्युशन व्हावं, तर यासाठी त्यांनी हे धोरण अवलंबलेलं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानुसारच सर्व संवर्गांमध्ये असणारी रिक्त पदांची परिस्थिती विचारात घेता खाली काही नमूद केलेल्या बाबींची पूर्तता करण्यासाठी आवश्यक रिक्त पदांची, म्हणजे हे कंपल्सरी वॅकन्सीज, ही संकल्पना विशद करण्यात येत आहे. ठीक आहे. तर या साऱ्या गोष्टींचा विचार घेऊन ही कंपल्सरी वॅकन्सीज ही एक कन्सेप्ट त्यांनी आणलेली आहे. म्हणजे सर्व मॅनपॉवर जेवढं आहे त्यांच्याकडे, तर ते इक्वली डिस्ट्रीब्यूट व्हावं आणि ते कळण्यासाठी कुठल्या ऑफिसेसमध्ये किती जागा वॅकंट आहेत सध्या आणि किती जागा वॅकंट ठेवायला पाहिजेत आणि किती जागा क्लिअर वॅकन्सीज म्हणून त्या भरण्यात याव्यात. तर हा टोटल जो डेटा आहे, तर तो घेऊनच ही जी पुढची येणारी जी सरळ सेवा भरती असो किंवा प्रमोशनद्वारे, तर ह्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. तर हे तुम्हाला कळेलच मी खालील वाचताना. तर बदल्यांची टक्केवारी, आता ज्या बदल्या होणार आहेत, ठीक आहे, जे ट्रान्सफर्स होणार आहेत, तर ते टोटल ट्रान्सफर 15% जास्त होणार नाहीत. हे क्लिअरली त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे. सन 2020 करिता बदल्यांची टक्केवारी, म्हणजे तर दोन्ही टाईप्सच्या बदल्या असतो, एक तर विनंती बदली असो किंवा प्रशासकीय बदली असो, तर ही टक्केवारी जास्तीत जास्त 15%, काही ठिकाणामध्ये त्यापेक्षाही कमी असू शकते, निश्चित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सूचना व कंपनीची संचलन आवश्यकता व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पुढील वर्षी यामध्ये बदल केला जाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हे टोटल सगळं जे त्यांनी सिस्टम चेंज केलेलं आहे, तर ते फक्त 2020 या वर्षाकरिताच केलेलं आहे. तर हे ऑलरेडी मी तुम्हाला, जेव्हा त्यांची जी मीटिंग झाली होती, तर त्या मीटिंगचे जे पॉईंट्स होते लास्ट व्हिडिओमध्ये, तर त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की कंपल्सरी वॅकन्सीज जे त्यांनी सांगितलेलं आहे, तर ते तात्पुरतं 2020 या वर्षाकरिताच आहे. आणि हे सुद्धा यांनी इथे मेन्शन केलेलं आहे की बदली धोरण जे आहे, तर ते सुद्धा 2020 करिताच आहे आणि पुढील येणाऱ्या काळामध्ये यामध्ये चेंज सुद्धा केला जाऊ शकतो. त्यानंतर आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी की प्रत्येक पदाच्या भरलेल्या पदसंख्येवर पूर्ण कंपनी अंतर्गत एकत्रितपणे 15%ची गणना करण्यात येईल. उदाहरणार्थ, आता समजा अधीक्षक अभियंता यांच्या 95 मंजूर जागा आहेत, पण त्या 95 जागांपैकी 86 जागा त्यांनी भरलेल्या आहेत. तर मग 86चे 15%, तर एवढंच त्यांचं एवढ्याच लोकांचं ट्रान्सफर होणार. म्हणजे किती, 13 लोकांचं ट्रान्सफर होणार, बाकीच्यांचं ट्रान्सफर करण्यात येणार नाही. तर हे झालं विनंतीबद्दल. तर त्याच्यात एवढं आपण डिटेलमध्ये जाऊ नये. आपल्या कामाचं काय आहे ते बघूया. तर कंपल्सरी वॅकन्सीज इथे आहे.
मंजूर पदांपेक्षा भरलेल्या पदांची संख्या कमी असल्यामुळे ऑब्व्हियसली मंजूर पदे जास्त आहेत आणि महावितरणमध्ये जेवढी काही भरलेली पदांची संख्या आहे तर ती कमी आहे, त्याच्यामुळेच बरेचसे असे पदं आहेत जे रिक्त आहेत. तर अशांमुळे सध्या बहुतांश कार्यालयांमध्ये खूप काही पदे रिक्त आहेत. काही प्रदेश परिमंडळ अन्य क्षेत्रीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांची संख्या जास्त आहे तर काहींमध्ये कमी आहे. तर हा डिफरन्स आहे, एकीकडे जास्त तर एकीकडे कमी. तर सदर रिक्त पदांचा समतोल राखण्यासाठी खरोखरच आवश्यकता असून कोणतीही पदे सहजरित्या रिक्त राहू नयेत याकरिता विविध स्तरावरील सक्षम अधिकारी यांनी आता जी पदे रिक्त ठेवता येतील अशी विशिष्ट पदे निश्चित करणे आवश्यक आहे. ठीक आहे. आणि संचलनास कोणतीही बाधा येणार नाही याची खबरदारी घेऊन कोणती पदे भरता येतील आणि कोणती पदे रिक्त ठेवता येतील तर हे सुद्धा ठरवण्यात येईल. म्हणजे असं नाही की कंपल्सरी वॅकन्सीज म्हणजे टोटल वॅकन्सीज, पण ते पण त्यामध्ये डिवाइड करणार आहेत की ओके कोणती पदे भरण्यात येतील जे आपण भरू शकतो एकतर सरळ सेवा भरतीद्वारे किंवा प्रमोशनद्वारे, आणि कुठली पदे रिक्त ठेवण्यात येतील तर त्याचा सुद्धा विचार केला जाईल. सध्या स्थितीत असलेली रिक्त पदे प्रशासकीय निकडीनुसार कोणत्या ठिकाणी रिक्त ठेवण्यात यावीत याबाबत निश्चितीकरण करणे म्हणजेच कंपल्सरी वॅकन्सीज ठरवणे हे आहे. तर आय होप तुम्हाला कंपल्सरी वॅकन्सीजचा कन्सेप्ट कळाला असेल, त्यांनी का म्हणजे ही कन्सेप्ट नवीन काढलेली आहे. तर आता पॉईंट नंबर 1 काय दिलं आहे की संपूर्ण कंपनी अंतर्गत एखाद्या पदातील अनिवार्य रिक्त पदांची म्हणजे कंपल्सरी वॅकन्सीची संख्या आणि त्याच वेळेस पदामध्ये असणारी एकूण रिक्त पदांची संख्या ही समान असेल. आता त्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. सदरची संख्या परिवर्तनशील म्हणजेच डायनामिक असेल, म्हणजे यामध्ये चेंज होऊ शकतो. आता समजा कंपल्सरी वॅकन्सीज त्यांनी समजा 100 ठेवली आणि जर प्रमोशनद्वारे त्यामध्ये कंपल्सरी वॅकन्सीज कमी होणार आहेत, म्हणजे एखाद्याचं प्रमोशन झालं किंवा सरळ सेवा भरतीद्वारे काही लोक भरले गेली तर ती 100 जी कंपल्सरी वॅकन्सी होती ती कमी होणार आणि कमी होऊन 50 होणार. तर हे तर बेसिक एम आहे महावितरणचं की जेवढ्या काही कंपल्सरी वॅकन्सीज त्यांनी आता सांगितलेल्या आहेत तर त्या कमी करणे. तर आता इथे बघू शकता की तुम्ही सदरील संख्या ही डायनामिक असेल. सेवानिवृत्ती आणि सरळ सेवा भरती किंवा पदोन्नती होताच त्यामध्ये वाढ अथवा घट होऊ शकते. ठीक आहे. तर हा 2 नंबरचा पॉईंट झाला. यातून हे कळतं की सरळ सेवा भरतीमधून सुद्धा ते कंपल्सरी वॅकन्सीज असणाऱ्या पदामध्ये वाढ किंवा घट होऊ शकते, प्रमोशनद्वारे सुद्धा होऊ शकते. 3 नंबरचा काय पॉईंट आहे की सरळ सेवा भरती आणि पदोन्नतीद्वारे शक्य तेवढ्या प्रमाणामध्ये एकूण रिक्त पद संख्या कमी करण्याबाबत कंपनी प्रयत्नशील असेल. ठीक आहे. जेवढी कंपल्सरी वॅकन्सीज म्हणजे जेवढ्या वॅकन्सीज त्यांना बाहेरून किंवा प्रमोशनद्वारे भरता येईल तर तेवढ्या वॅकन्सीजचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत कमी करण्याचा. एखाद्या पदाची रिक्त पदांची संख्या सरळ सेवा भरती किंवा पदोन्नतीद्वारे कमी करण्यात येईल आणि त्यानुसार अनिवार्य रिक्त पदांची संख्या देखील त्या प्रमाणामध्ये सुधारित करण्यात येईल. ओके. तर यालाच म्हणायचं काय क्लिअर वॅकन्सीज. आता कंपल्सरी वॅकन्सीजमध्ये जर काही भरायचं असतील तुम्हाला एक तर प्रमोशन किंवा सरळ सेवा तर त्याला क्लिअर वॅकन्सीज म्हणून वेगळ्या काढणार आणि तेवढ्या भरणार आणि बाकीच्या कंपल्सरी वॅकन्सीज तशा ठेवणार. तर हा पॉईंट आहे पॉईंट नंबर 3. त्यानंतर एखादे पद अनिवार्य रिक्त पद म्हणजे कंपल्सरी वॅकन्सी म्हणून घोषित केल्यानंतर इथे नमूद केल्याप्रमाणे सदरचे पद स्पष्ट रिक्त पद म्हणजे क्लिअर वॅकन्सी म्हणून उपलब्ध होईपर्यंत त्या ठिकाणी प्रशासकीय अथवा विनंती बदलीद्वारे कोणत्याही कर्मचाऱ्याची पदस्थापना करण्यात येणार नाही. तर हा आहे डिफरन्स, तुम्हाला कळायला पाहिजे. कंपल्सरी वॅकन्सी एक आहे, क्लिअर वॅकन्सी दुसरी आहे. आता कंपल्सरी वॅकन्सी टोटल समजा 100 असतील आणि आता त्या 100 मधून जर त्यांनी ठरवलं की ओके ह्या 100 कंपल्सरी वॅकन्सीज आहेत आणि त्यामधून आपल्याला 50 क्लिअर वॅकन्सीज म्हणून बाजूला काढायचे आहेत, तर ते 50 क्लिअर वॅकन्सीज पद हे भरले जातील आणि 50 उरलेले जशाच तसे कंपल्सरी वॅकन्सी ठेवण्यात येतील. जोपर्यंत त्यांनी क्लिअर वॅकन्सीज साईडला नाही काढणार तोपर्यंत त्यामध्ये कुठलाही चेंज केला जाणार नाही. तर असं या पॉईंट नंबर 4चा अर्थ आहे. त्यानंतर 5 नंबरचा पॉईंट असा आहे की एखादा कर्मचारी सद्यस्थितीत अनिवार्य रिक्त पदावर काम करीत असेल तर त्याची सध्याच्या बदल्याअंतर्गत प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात येणार नाही. ठीक आहे. हे बदल्या ट्रान्सफरशी रिलेटेड आहे. तर जर कंपल्सरी वॅकन्सीजमध्ये काम करत असेल तर त्याची ट्रान्सफर होणार नाही, तर हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये. नंतर ओके पॉईंट नंबर 6 आहे की कंपल्सरी वॅकन्सीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची विनंती बदली झाल्यास येथे नमूद केल्याप्रमाणे सदरचे पद स्पष्ट म्हणजे क्लिअर वॅकन्सी म्हणून उपलब्ध होईपर्यंत त्या ठिकाणी अन्य कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. ओके, हे पण कळालं. तर त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की पॉईंट नंबर 6, 7, 8 नंबरचा जो पॉईंट आहे,
सरळ सेवा भरती अथवा पदोन्नतीद्वारे अनिवार्य रिक्त पद भरण्यात येणार असल्यास अशी कार्यवाही करण्यापूर्वी प्रथम सदर पदावर विनंती बदली मागितलेल्या कर्मचाऱ्याचा विचार करण्यात येईल आणि पदोन्नती किंवा सरळ सेवा भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास उपलब्ध होणाऱ्या स्पष्ट रिक्त पद शक्यतो त्यांच्या पसंतीनुसार पदस्थापना देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ठीक आहे, कळालं? म्हणजे जे क्लिअर वॅकन्सीज त्यांनी साईडला काढतील तिथे इथे जे सरळ सेवा भरती असो किंवा पदोन्नतीद्वारे तर त्यांना पसंती त्यांच्या जागांच्या पसंतीनुसार पदस्थापना देण्याचा विचार करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर पॉईंट नंबर 9 जो आहे, सर्व स्तरावर अनिवार्य रिक्त पदे निश्चित केल्याशिवाय कोणतीही बदली करण्यात येणार नाही. त्याच्यानंतर 10 नंबरचा पॉईंट, बदल्यांची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर एकदा निश्चित आणि जाहीर करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त पदांमध्ये कुठलाही बदल करण्यात येणार नाही. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट आपल्यासाठी असा आहे की वेतन गट 3 आणि 4 मध्ये एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे आपल्यासाठी. आणि हा जो पॉईंट आहे 15 नंबरचा, इथं तुम्ही बघू शकता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या मंडल किंवा विभागाअंतर्गत वरीलप्रमाणे बदल्यांवर का आलेले किंवा बाहेर गेलेले कर्मचारी यांची संख्या विचारात घेऊन संबंधित मंडळ विभागाकरिता अनिवार्य पदे जाहीर करतील आणि मंडळाअंतर्गत आणि विभागाअंतर्गत बदल्यांची कार्यवाही पूर्ण करतील. ऑब्विसली आता ही कंपल्सरी जे वॅकन्सीज टर्म आहे ती कधीच फिक्स नाही होणार. एखाद्याचं प्रमोशन होणार, एखादं सेवानिवृत्त होणार आणि कुठले जर सोडून गेले तर त्यामध्ये प्रत्येक वेळेस डायनामिक ही होत असणार आहे. याच्यामध्ये बरे म्हणजे चेंजेस होत असणार आहेत. हे जे कंपल्सरी वॅकन्सीज आहेत त्या फिक्स होणार नाही आहेत आणि जसे चेंजेस होतील, जसे क्लिअर वॅकन्सीज काढतील त्याच्यानुसार वेगवेगळे सरळ सेवा भरती किंवा पदोन्नतीद्वारे हे पद भरले जातील. ठीक आहे, आता कालावधीची गणना यामध्ये काय लिहिलं आहे की यापूर्वी काही बदल्या करण्यात आता ऑब्विसली तुम्हाला माहीत असेल, नसेल माहिती तर मी सांगतो की हे जे ट्रान्सफर्ड ऑर्डर्स आहेत ते ऑलरेडी स्टार्ट करण्यात आलेले आहेत. तर यापूर्वी काही बदल्या करण्यात आल्याने सेवा कालावधीची गणना ही 15 जुलै 2020 पर्यंत करणे या तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ओके, तर याआधी सुद्धा काही लोकांचे ट्रान्सफर झालेले आहेत आणि आत्तासुद्धा ट्रान्सफर प्रोसेस चालू आहे. तर हा जो नंबरचा पॉईंट दिलेला आहे तुम्ही वाचू शकता की बदल्यांच्या कार्यवाहीकरिता अंतिम तारीख, म्हणजे हे जे बदल्या ट्रान्सफर जे काही होणार आहे तुमचं, तर त्यांच्यासाठी अंतिम तारीख किती आहे की बदल्यांच्या कार्यवाहीबाबत मुदतीमध्ये सुधारणा करून अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2020 करण्यात आलेली आहे. तर ही तारीख खूप इम्पॉर्टंट आहे. हे ज्या लोकांचं ट्रान्सफर होणार आहे त्या लोकांसाठी आहेच, पण ज्या लोकांचं इन फ्युचर अपॉइंटमेंट लेटर्स मिळणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही तारीख इम्पॉर्टंट आहे. कारण 5 सप्टेंबरपर्यंत, आता इथे तुम्हाला याचा आन्सर मिळेल की तुमच्या जॉईनिंग लेटर्स कधी मिळतील, तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर्स कधी मिळतील. तर 5 सप्टेंबरपर्यंत त्यांनी डेट वाढवलेली आहे जी ट्रान्सफर प्रोसेस करण्याची. अर्ध्या लोकांचे ट्रान्सफर झालेले आहेत आणि काही लोकांचे बाकी असतील तर ते 5 सप्टेंबरपर्यंत तुम्ही कंप्लीट करून घ्या. त्याच्यानंतर आता ट्रान्सफर कधी त्यांनी कंप्लीट केलं, ऑब्विसली त्यांनी सर्वात आधी स्टेप बाय स्टेप गेले. मी तुम्हाला याआधी पण सांगितलं होतं की त्यांनी कंपल्सरी वॅकन्सीज काढल्यात. नंबर 1 ही पहिली स्टेप त्यांची कंपल्सरी वॅकन्सीज, म्हणजे त्यांनी ऑलरेडी डेटा अनालाइज केला, कुठल्या ऑफिसमध्ये किती लोकांची कमतरता आहे, कुठल्यामध्ये किती जास्त आहेत, किती जागा त्यांना रिक्त ठेवायच्या आहेत. तर त्यांनी कंपल्सरी वॅकन्सीजचा एक PDF मी तुम्हाला आधीसुद्धा शेअर केली होती, तर ती PDF त्यांनी बनवलेली आहे. त्यांनी सगळा डेटा घेऊन कंपल्सरी वॅकन्सीज बनवलेला आहेत. ही झाली त्यांची नंबर 1ची स्टेप. त्याच्यानंतर कंपल्सरी वॅकन्सीज कळाल्या त्यांना, मग आता हे जे विनंती बदल्या आहेत आणि प्रशासकीय बदल्या आहेत तर ते फॉलो करतायत ते लोक. मग ही बदल्या जेव्हा कंप्लीट होतील, म्हणजे हे 5 सप्टेंबर त्यांची लास्ट डेट दिलेली आहे त्यांनी, तर 5 सप्टेंबरला ही जेव्हा बदल्या प्रॉपर प्रोसेस कंप्लीट होईल तर त्याच्यानंतर तिसरी स्टेप काय येणार, आता बदल्या झाल्यात, आता सरळ सेवा भरतीद्वारे जे काही नवीन उमेदवार आहेत तर त्यांची अपॉइंटमेंट लेटर्स तिथे फिक्स करणं. ठीक आहे, तर ही आहे तिसरी स्टेप. म्हणजे जरी तुम्ही एक 5 दिवस लेट म्हणू शकाल, म्हणजे 5 सप्टेंबर जरी 5 दिवस गॅप सोडला त्यांना बदल्या वगैरे ट्रान्सफरसाठी, तरी मी एक अंदाज म्हणून सांगू शकतो की सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला तुमचं अपॉइंटमेंट लेटर्स मिळण्याचे 99% चान्सेस आहेत. ठीक आहे, यामध्ये जर काही बदल होत असेल, काही अपडेट होत असेल तर मी नक्कीच तुम्हाला कळवेन. पण ही डेट लक्षात ठेवा, त्यांचं ट्रान्सफर ऑर्डरची प्रोसेस जी आहे ती 5 सप्टेंबरपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे आणि 5 सप्टेंबरपासून जर समोरचे 15 ते 20 दिवस पकडले तुम्ही तर हे अपॉइंटमेंट लेटर्स वगैरे तुम्हाला इश्यू करण्यामध्ये जातील. तर सप्टेंबर महिन्याच्या लास्टपर्यंत
खूप मोठा चान्सेस आहेत की तुम्हाला तुमचे अपॉइंटमेंट लेटर्स मिळून जातील. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी तर इम्पॉर्टंट काही नाही आहे यावरती, जस्ट एवढंच आहे. ठीक आहे. तर हे परिपत्रक आहे महावितरणचं, जे की काल 27/8/2020 रोजी त्यांनी ती डेट चेंज करून सुधारित डेट टाकलेली आहे त्यावरती. आणि या नंतर जरी काही अपडेट येत असेल महावितरणकडून किंवा तुमच्या अपॉइंटमेंट लेटर्सकडून, एनिवे आपला नेहमीच तुम्हाला सर्वांना सपोर्ट असेल. तुमच्या सर्वांची जॉईनिंग लवकरात लवकर जेवढी येईल तेवढी चांगली आहे, कारण ऑब्व्हियसली तुम्ही परीक्षेसाठी खूप मेहनत केली आहे. एवढा अभ्यास करून, दिवसभर रात्रभर अभ्यास करून तुम्ही एक तर सिलेक्ट झालात. सिलेक्ट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला जॉईनिंगसाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे, तर हे खूप मोठं म्हणजे वाईट गोष्ट आहे. तर बऱ्याच लोकांची परिस्थिती पण खूप डिफिकल्ट आहे. फायनान्शियल इश्यूज आहेत. काही लोकांनी जॉब सोडलेला आहे. काही लोक घरी थांबून बोर झालेले आहेत, वैतागलेले आहेत की लवकर कधी त्यांची जॉईनिंग येणार आणि कधी ते बाहेर जातील आणि कधी त्यांना अर्निंग चालू होईल. तर अशा प्रकारचे बरेचसे मेंटॅलिटी आहे लोकांची. विचार म्हणजे त्यांच्या डोक्यात खूप सारे विचार चालू आहेत. तर लवकरात लवकर जॉईनिंग यावं, तर हीच आहे सगळ्यांची इच्छा. तर लवकर तुमची पण इच्छा कंप्लीट होईल असं वाटतं. या महिन्याच्या एंडिंगपर्यंत, म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला 99% जॉईनिंग येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. यामध्ये काही अपडेट असेल तर मी नक्कीच कळवत जाईन. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून काही अपडेट किंवा काही चेंज असेल तर नक्कीच मी तुम्हाला जेव्हा कळवेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.